इंदापूर तालुका वंचित आघाडीचे अध्यक्ष आणि मागच्या अनेक वर्षामध्ये आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम झाले, त्याच्यामधलं एक चांगलं काम करतोय. धडपड आहे. म्हणजे छोटी छोटी कामं असतील किंवा मोठी कामं असतील, त्याच्यामध्ये फॉलोअप घेणं, पाठपुरावा करून काम करून घेणं, किंवा आताच अशोक सरांनी सांगितलं की कार्यकर्त्याने कसं वनकर साहेबांचा कार्यक्रम असेल किंवा होम मिनिस्टरचा कार्यक्रम असेल किंवा दुसरे आणखी काय कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमामध्ये स्वतः पदाधिकारी असो, तालुक्याचं एवढं मोठं पद असून त्यांनी खुर्च्या उचलण्याचं सुद्धा काम केलं. म्हणजे हे एक श्रम प्रतिष्ठा आहे. कुठलंही काम करत असताना कसल्याही प्रकारची त्यांना असं कमीपणा वाटलं नाही, आणि म्हणूनच अशाच प्रकारचा कार्यकर्ता, अशाच प्रकारचा नेता हा पुढे नक्कीच जाईल, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. या पुढे जाऊन सांगत असताना, या भागामध्ये काम करत असताना एक तरुण फळी उभा करण्याचं काम कीर्तिकुमारने केलेलं आहे. आणि म्हणूनच आपण पुन्हा एकदा मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतानाच त्यांना कुटुंबाला, त्यांच्या परिवाराला आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो, आणि त्यांच्या हातून समाजाची, या राष्ट्राची सेवा घडो, अशा प्रकारची मी बुद्धचरणी प्रार्थना करतो आणि मी लांबलेलं माझं भाषण संपवतो. जय भीम. वाटेल की प्रत्येक पक्षाचा तालुका अध्यक्ष, जिल्हा आणि राज्यावर काम करण्याची संधी आंबेडकर नगरमध्ये मधील कार्यकर्ते घडले. यात शिवाजीराव मकरे प्रामुख्याने असतील, ॲडव्होकेट राहुल मकरे असतील, आमचे नगरसेवक अशोक मकरे सर असतील. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की कीर्तिकुमारनी ज्या चळवळीत काम केलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाशजी आंबेडकर बाळासाहेब, खऱ्या अर्थाने मी शुभेच्छा देईल की मी जरी रिपब्लिकन पक्षाचा काम गेल्या 30 वर्षापासून करत असलो तरी या चळवळीत करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यावर मी प्रेम केलेलं आहे, आणि प्रत्येक चळवळीतला पक्ष हा माझा पक्ष असेल, माझ्या बाबासाहेबांचा पक्ष असेल, अशी मनात खूप गाठ बांधलेली होती मी. आणि कोणत्याही प्रकारचा मतभेद किंवा मनभेद कधीही ठेवला नाही. तशा पद्धतीचं गेल्या 25-30 वर्षात मला प्रामुख्याने खेद वाटली. परंतु आता कीर्तिकुमार, तुझी जी टीम आहे वंचित आघाडीची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची, की तुमच्यात ती तसं दिसत नाही. तुमच्यात प्रेम आहे, तुमच्यात भावना आहे. म्हणजे गेल्या 25 वर्षापासून आम्ही कार्यकर्ता ज्यावेळेस घडलो त्यावेळेस आम्ही समाज मंदिर होतं की अक्षरशः त्यावेळेसचं मंडळ आम्ही स्वतः याडातलं पाणी काढून समाज मंदिर जायचं असेल, परिसर स्वच्छ करायचा असेल, ही कामं सतरंजा उचलण्याची खर्ची उचल केली. पण दरम्यानच्या काळात त्याला गॅप बसला, आणि आताची जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल किंवा वंचित आघाडीचे कीर्तिकुमार असेल, अक्षरशः स्वतः खुर्ची टाकणे म्हणजे कामाचा जो फॉलोअप आहे ते खऱ्या अर्थाने करतात. आणि वंचित आघाडीचं काम म्हणजे बाबासाहेबांच्या नातूच्या पक्षाचं काम करतोय म्हणून खरा अभिमान आम्हाला आहे की खऱ्या अर्थानं वंचितचं अनेक वेळा कार्यकर्त्यात मतभेद झाल्यानंतर अशोक सर की असा विषय येतो की समोरच्याचं ऐकून घ्यायचं किंवा त्याला बोलायचं किंवा प्रतिसाद द्यायचा किंवा चर्चा करायची म्हटलं तर माझं एक तत्व आहे की जर तो चळवळीत काम केलेला असेल तरच मी त्याच्याशी चर्चा करतो किंवा त्याचं ऐकून घेतो. म्हणजे माझी पहिल्यापासूनची भावना आहे. एक उदाहरण सांगतो. प्रदीप पोळ म्हणून आहे, बीएसपीचे काम करत होते. का अनेक वेळा चर्चा झाली, त्यावेळेस ते काम करत नव्हते. प्रदीप पोळ सारख्या माणसाला सुद्धा बाबासाहेब किंवा फुले शाहू आंबेडकर विचार करत असताना मी त्याला सांगितलं होतं की बाबा तू अगोदर चळवळीत काम कर, चळवळीच्या पक्षात काम कर आणि मग आमच्याशी चर्चा कर. अक्षरशः त्या पोळचा अभिमान इतका वाटतो की त्यांनी बहुजन समाज पार्टीत काम केलं, उमेदवारी लढवली, निवडणूक लढवली, जेडीपी पंचायत समिती, आणि आम्हाला जे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा ज्ञान त्यांनी मिळवलं. चळवळीत 10-20 वर्ष घालवलं. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की कार्यकर्त्यांनी चळवळीत काम करावं आणि मग बोलावं. चळवळीत काम करणारा कार्यकर्ता हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पायका असतो. आणि जो कार्यकर्ता चळवळीत काम करतो खऱ्या अर्थाने चळवळ आणि बाबासाहेबांविषयी बोलण्याचा खरा अधिकार माझ्या मते त्याला असतो. कीर्तिकुमार, तू ती तशी सुरुवात केली. मी तुला पुन्हा एकदा शुभेच्छा देईल. तुझं राजकीय सामाजिक जे भविष्य आहे ते घडू. तुला ज्या ठिकाणी अडचण येईल, तुला ज्या ठिकाणी आमच्या सारख्यांचं सहकार्य लागेल त्या ठिकाणी तो आम्हाला कधीही आवाज देऊ. आम्ही तुझ्या राजकीय, सामाजिक
आणि व्यावसायिक आणि वैवाहिक सर्व जीवनास तुझ्या आम्ही पाठीशी आहोत एवढी या ठिकाणी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा कीर्ती कुमारला मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद करोडे सर. प्रोटोकॉल नुसार थोडासा आपण बदल करतोय. मकरे साहेब शुभेच्छा देऊन गेलेले आहेत. वेळेचं थोडंसं बंधन होतं, त्यांना पुढील काम होतं आणि थोडंसं उशीर आलेले आमचे कीर्तिकुमारचे मित्र. फक्त कीर्तिकुमार इंदापूर तालुक्याचा वंचित बहुजन आघाडीचा नेता आहे किंवा इतर कुठला कार्यकर्ता आहे म्हणून नाही, तर लहानपणापासूनचा माझा सहकारी मित्र आहे. कीर्तिकुमारची पार्श्वभूमी कुणाला माहिती असेल किंवा नसेल, पण आम्ही सौतमाईनगर मधील राहणारे रहिवासी आहोत. लहानपणी कीर्तिकुमार हा सौतमाईनगरमध्ये राहिला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी काही वर्षानंतर या ठिकाणी या एरियात राहायला आले. तर अतिशय कष्ट करून घर परपंच चालवणं, घरातली प्रत्येक जबाबदारी उचलणं, आई वडिलांबरोबर त्यांचे आज भाऊ या ठिकाणी आज अस्तित्वात नाहीयेत, हर्षल, त्याचीही मला आठवण होते की असं प्रत्येक घरातली जबाबदारी उचलून घराला आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी उंचीवर पोचवायचंय, घराची जबाबदारी पेलायची आणि तो विचार मांडून समाजात काम करून आणि असं आमच्यातला सामान्यातला आमच्यातले काही मित्रपोर इथं बसलेला आहे, किरण आहे, स्वप्नील आहे, तेजस आहे. आम्ही त्याचा संघर्ष पाहिलाय की आम्ही ज्या परिस्थितीतनं आलो, आमच्या आई वडिलांनी कष्ट केलं, त्या कष्टातून आम्ही वर आलो आणि आमच्यातलाच एक सामान्य कार्यकर्ता आज वंचित बहुजन आघाडी सारख्या एवढ्या मोठ्या पक्षाचा इंदापूर तालुक्याचा तालुका अध्यक्ष हा आमच्यासाठी अभिमान आहे. ह्याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट आम्हाला कुठली होऊ शकत नाही. आम्ही ज्या भागात राहतो त्या भागात ताटे सरांना माहिती की त्या भागात कधी कोण नगरसेवक पण जास्त करून फिरकत नव्हता. तो भाग कुणाला माहितीच नव्हता. म्हणजे गावाचा टोक म्हणायचो आम्ही त्याला. सौदाव्या नगरच्या खाली टेंभुर्णी नाका म्हणलं की तिकडं कोणी येत बी नव्हतं. ह्या सगळ्या प्रवासातनं त्यांनी इंदापूर शहरात सगळा मित्र परिवार जमवला आणि त्यातूनच वंचित बहुजन आघाडीचं एवढं मोठं पद मिळवलं. हा आम्हाला अभिमान आहे. त्याचबरोबर इथून पुढच्या काळात मित्र म्हणून त्याच्या कायम पाठीशी राहू आणि ज्याप्रमाणे पेटती ज्योत जळत राहते, जसं प्रकाश देत राहते, तसेच कीर्तिकुमार त्यांची राजकीय भविष्याची ज्योत पेटत राहावं आणि त्यांना राजकीय भविष्यात मोठी संधी मिळव, या खालच्या भागातून त्यांना मोठी संधी मिळावी, इथल्या लोकांनी साथ द्यावी या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. नमो बुद्धाय. सर्वांना सप्रेम जय भीम. आजचे सत्कार मूर्ती इंदापूर तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आयुष्यमान कीर्तिकुमार वाघमारे, त्यांच्या संघटनेचे सर्व राज्य जिल्हा तालुका लेवलचे पदाधिकारी, सन्माननीय विचार मंच, उपस्थित राहिलेल्या माझ्या सर्व कीर्तिकुमारच्या मित्रांनो आणि माझ्याही मित्रांनो, आज कीर्तीचा 35वा वाढदिवस आहे आणि आज कीर्तीला शुभेच्छा देण्यासाठी आज आपण सर्व उपस्थित आहात. बाहेर पाऊस चालू आहे. पाऊस चालू असताना सुद्धा आपण कीर्तीला शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कीर्तिकुमारचा प्रवास साधारण एक 15 वर्षापूर्वी कीर्ती हा आंबेडकर नगर मध्ये राहिला होता, म्हणजे माझ्या घराच्याच पाठीमागं. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती कीर्तिकुमारची. आई वडील कष्ट करायचे, आई वडील हायवेला फळ विक्री करायचे आणि तेवढं करत असताना म्हणजे कुटुंबाला हातभार लावत लावत सामाजिक कामाची आवड निर्माण झाली कीर्तीला. 2 वर्षापूर्वी वडिलांचं दुःखद निधन झालं. रात्री 12 वाजता फोन आला. म्हणजे त्या परिस्थिती सुद्धा कीर्तीनं आपलं कुटुंब सांभाळलं. वडील हयात नाहीत, आई वयस्कर आहेत, बहिणी, पत्नी, मुलं या सगळ्यांचा सांभाळ कीर्तीनं आपल्या खांद्यावर घेतला आणि आजपर्यंत हा कीर्तिकुमारचा गाडा यशस्वीपणे चालू आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं भाषण थांबवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद मंत्री साहेब.
आमच्या गुरुवर्य मोरे गुरुजींना मी विनंती करतो की आपण समोर स्थानापन्न व्हायचंय. मोरे गुरुजी विनंती आहे, आपण समोरच्या बाजूला स्थानापन्न व्हावं. आजच्या या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं बहुजन मुक्ती पार्टीचे आमचे सोलापूर जिल्हा महासचिव विचारजी नवगिरे साहेब उपस्थित आहेत. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वंचित आघाडीचे आमचे सोलापूर जिल्हा महासचिव विशालजी नवगिरे साहेब उपस्थित आहेत. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सन्माननीय युवा नेते सौरभजी शिंदे, स्वप्नीलजी कुर्ते, किरणजी मखरे उपस्थित आहेत. प्रशांतजी मखरे उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत करतो आणि यानंतर विनंती करतो राष्ट्रसेना सेनादल शिक्षण समितीचे आमचे अध्यक्ष, इंदापूर नगरीचे माजी उपनगर अध्यक्ष, आमचे गुरुवर्य सन्माननीय प्राध्यापक कृष्णाजी ताटे सर, विनंती आहे आपण शुभेच्छा द्यावा. सन्माननीय कृष्णाजी ताटे सर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाही रामनामाव साठे, सर्व महामानवांना विनम्र असं अभिवादन करतो आणि आपणा सर्वांचे आवडते माननीय कीर्तिकुमारजी वाघमारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांची प्रगती हो, नावलौकिक हो, ते यशस्वी हो, त्यांना 100 वर्षापेक्षा जास्त आरोग्यदायी आयुष्य लाभो अशी मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेल्या कामासंबंधी वेगवेगळी चर्चा झाली. कीर्तिकुमारच्या वाढदिवसानिमित्त चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी कसं काम केलं पाहिजे, त्याच्यासाठी काय विचार धरला पाहिजे यावर सुद्धा चर्चा होत आहे आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. चर्चा झाली पाहिजे. वेगवेगळ्या पक्षाची, वेगवेगळ्या विचाराची लोक या ठिकाणी आले. पण मी तुम्हाला सांगेन की आपला जीवन जगण्याचा आणि जीवन साध्य करण्याचा एकच विचार आहे, तो म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जो विचार दिला तो विचार. आणि त्या विचाराने जो जगेल तो सक्षमपणे लढाई करेल, त्या विचाराने जो जगेल तो चांगला आयुष्य जगेल. बाबासाहेबांचा विचार हा या जगाला न्याय दिलेला विचार आहे. बाबासाहेबांचा विचार हा या भारत देशाला न्याय दिलेला विचार. कार्यकर्ते लढाऊ असले पाहिजेत, संघर्षशील असले पाहिजेत आणि विचाराशी प्रामाणिक असले पाहिजेत. 50 वर्षापासून या विचारामध्ये आम्ही काम करतो. 50 वर्षापूर्वी या परिसरामध्ये एक गाव एक पानवट्याची चळवळ आम्ही चालवली आणि ही चळवळ चालवत असताना या विहिरीवर जसं पाणी भरलं तसंच या परिसरातून सर्व नागरिक घेऊन सर्व गावातल्या विहिरीवर भरलं. नामांतराची चळवळ सुरू झाली. नामांतराच्या चळवळीला प्रतिगामी लोकांनी विरोध केला. त्या चळवळीतही अग्रभागी होऊन आम्ही काम केलं. DS4 ची चळवळ चालू झाली, दलित शोषित समाज संघाची. त्या ठिकाणी अग्रभागी राहून काशीरामजी साहेबांच्या बरोबरीनं काम केलं. त्या ठिकाणी फक्त एकच गोष्ट पाहिली की पक्ष कोणता आहे न पाहता विचार कोणता आहे आणि विचार हा बाबासाहेबांचा विचार. जे जे प्रश्न दलित शोषितांसाठी निर्माण होतात, जे जे प्रश्न गरजूंसाठी निर्माण होतात त्यासाठी पुढे आलं पाहिजे, त्यासाठी संघर्ष केला पाहिजे आणि तो बाबासाहेबांचा विचार. बाबासाहेबांचा विचार लढत असताना, बाबासाहेबांच्या जीवनाचा विचार जगत असताना जी जी संकट आपल्या विचाराच्या लोकांवरती येत आहेत त्या संबंधी पाहिलं पाहिजे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं पांघरून घेतलं जात आहे आणि बाबासाहेबांनी जे विचार मांडले, बाबासाहेबांनी जे अधिकार दिले त्याच्यावरती घाला घातला जात आहे. आणि हा घाला का घातला जात आहे, का घालून दिला जात आहे, तर आपण जे तथागत कार्यकर्ते, तथाकथित कार्यकर्ते म्हणतो आहे तो सक्षमतेने विचार मांडत नाही, तो सक्षमतेने विचार लढत नाही आणि तो विचार घेऊन पुढे जात नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जर तुम्हाला कीर्तिकुमार लढाई करायची असेल तर विचाराशी लढाई करावी लागेल. पक्ष, गट, तट कोणतेही असू द्या, पण विचार लढला पाहिजे आणि गरीब माणसाचे प्रश्न लक्षात घेऊन लढलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला नोकरीमध्ये आरक्षण दिलं. अलीकडच्या काळामध्ये पद्धतशीर आरक्षण संपवलं गेलं. आज आपले तरुण MSc होत आहेत, PhD होत आहेत, पण त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. 10-15 हजार रुपयावर काम करावं लागतं.
हे विषवल्ली नवीन रीतीने जे पेरलं जात आहे, या विषवल्लीला छाटण्यासाठी आपण संघर्षपणे काम केलं पाहिजे. आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. जर आपण त्याचा अभ्यास करणार नाही, आपण अन्यायाविरुद्ध लढणार नाही, प्रतिगामी शक्तीला शह देणार नाही, तर आपणाला बाबासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार उरत नाही. बाबासाहेबांचे आपण पाईक असो, आपण बाबासाहेबांच्या विचाराने चालणारे लोक असो, तर बाबासाहेबांनी ज्या ज्या लोकांसाठी लढलाय, ज्या घटकांसाठी संघर्ष केला, त्या त्या घटकांसाठी आपण संघर्ष केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सक्षम कार्यकर्ता तयार होणं ही काळाची गरज आहे. दलित पॅंथरचा तयार झालेला कार्यकर्ता, रिपब्लिकन पक्षाचा तयार झालेला कार्यकर्ता, बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये तयार झालेला कार्यकर्ता आणि आजच्या कार्यकर्त्यामध्ये फरक दिसतो आहे. तो फरक का दिसतो आहे, तर कार्यकर्त्या समोरचं उद्दिष्ट दुर्लक्ष झालेलं आहे. कार्यकर्ता अभ्यास करत नाही, कार्यकर्ता संघर्ष करत नाही, कार्यकर्ता फक्त आणि फक्त गप्पा मारतो आणि विचाराच्या चौकशा करतो. ही गोष्ट टाळली पाहिजे. विचाराने विचाराची लढाई लढली पाहिजे. जर समाज बाबासाहेबांचा विचार विसरला, जर समाज बाबासाहेबांच्या विचारापासून दूर गेला, तर समाजामध्ये पुन्हा अधपतन होईल, समाज पुन्हा अंधकारमय होईल. आणि तशी परिस्थिती अप्रत्यक्ष निर्माण करणारा वर्ग या समाजामध्ये निर्माण होत आहे आणि त्याला यश मिळत आहे. त्याच्यासाठी आपण एक आलं पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारावर आयुष्यभर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी लढाई केली, संघर्ष केला. आणि आज ज्यावेळेस संघर्ष करताना आम्ही पाहतोय, त्यावेळेस वेगळे गट, वेगळे विचार आणि वेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. या जातीयवादी शक्तींना, धर्मांध शक्तींना विरोध केला पाहिजे. आपल्या बाबासाहेबांनी ज्या घटकांना न्याय दिला, ज्या घटकांना प्रकाश दिला, ज्या घटकांना अधिकार दिला, राज्यघटनेने जे जे अधिकार दिले, ते अधिकार आपल्याला टिकवले पाहिजे. कारण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हे अधिकार काढून घेतले जातात. यासाठी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांची कीर्तिकुमार गरज आहे. मला आनंद वाटला की तुम्ही खुर्च्या उचलता, टेबल लावता, झाडून काढता, सतरंजा काढता आणि अशा प्रकारचं काम करणारा कार्यकर्ताच चळवळीमध्ये संघर्ष करू शकतो. अशा प्रकारे काम करणारा कार्यकर्ताच चळवळीमध्ये संघर्ष करून समाजाला न्याय देऊ शकतो. आपल्याला न्याय प्रस्थापित करायचा आहे, समता प्रस्थापित करायचा आहे. आणि आपल्या स्वातंत्र्यावर जो अलीकडच्या काळामध्ये घाला घातला जात आहे, या खाद्यावरती आपल्याला विरोध करायचा आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यासाठी तुमच्यासारखे कार्यकर्ते पाहिजेत. मग तो वंचितचा कार्यकर्ता असो, बहुजनचा असो, रिपब्लिकन पक्षाचा असो, भारत मुक्ती मोर्चाचा असो, कार्यकर्त्यांनी त्यांचा पक्ष जपत असताना, त्यांचा काम करत असताना विचारासाठी आणि चळवळीसाठी एकत्र आलं पाहिजे. आपले हे झालेले तुकडे, याचा फायदा समाज घेतो आहे आणि त्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे. खूप लढाई झाल्या, खूप लढाई केल्या. बाबासाहेबांनी आयुष्य त्याच्यासाठी वेचलं. आपण काय करतो हे आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे. चळवळीमध्ये लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण किती राहतो आहे आणि आपण चळवळ कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे चालवतो आहे, हा आपल्या मनाला प्रश्न विचारण्याची गरज आहे. त्यावेळेस आंबेडकरवादी, आंबेडकर विचाराच्या कार्यकर्त्यांना माझं या ठिकाणी आव्हान आहे की आपण सर्वांनी एक आलं पाहिजे, लढाई केली पाहिजे. आज कीर्तिकुमारचा वाढदिवस आहे. कीर्तिकुमार, तू सक्षमतेने काम कर. कार्यकर्ता हो, राजकीय सत्ता, राजकीय पद मिळतात अगर न मिळतात, पण तुझं काम आणि तू लोकांसाठी केलेला संघर्ष हा अविरत राहील. 50 वर्षापूर्वी संजय गाडेनी आणि राजू जाधव आम्ही सर्वांनी केलेला नामांतराचा संघर्ष आज पण लोकांच्या आठवणीत आहे. एक गाव एक पानवट्याची चळवळ आज पण आहे आणि मागासवर्गीय स्कॉलरशिपसाठी केलेली लढाई सुद्धा आहे. कारण कार्यकर्ता हा अमर असतो. सत्ता आणि पद येत असतात, जात असतात, ती मारणारी असतात. आपण अमर व्हायचं आहे, काम करायचं आहे. बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेबांची चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे. त्यासाठीच आपण लढाई करायची आहे. त्यासाठीच आपलं जीवन पुढे न्यायचं आहे. तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तू जे काम हातात घेतलेलं आहे त्याला यश मिळेल, प्रगती मिळेल, न्याय मिळेल, अशा प्रकारच्या सदिच्छा देतो आणि मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद ताटे सर. यानंतर मी विनंती करतोय वंचित बहुजन आघाडीचे आमचे सोलापूर जिल्हा महासचिव सन्माननीय विशालजी नवगिरे साहेब, विनंती आहे आपण शुभेच्छा द्यायला. आज या ठिकाणी इंदापूर तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे युवकचे अध्यक्ष, चळवळीतील सहकारी, आमचे मित्र
माननीय कीर्तिकुमार वाघमारे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत. मित्रांनो, तसं पाहिलं तर कीर्तिकुमार आणि आमचं जास्त काही समोरासमोर फेस टू फेस कधी चर्चा झालेली नाही. आम्ही शेजारीच माढा तालुक्यामध्ये राहतो, टेंभोलीमध्ये राहतो. सोलापूर जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचं आम्ही काम करतो. परंतु त्यांचं काम आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतो. त्यांची तरुणांमध्ये जी असणारं जी क्रेज आहे, गेल्या वर्ष 2 वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचं सक्रियपणे ते काम करतात. आणि फेस टू फेस जरी आमचं बोलणं होत नसलं तरी वंचित बहुजन आघाडी म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये जे काय वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, यांच्याकडे आम्ही कुटुंब म्हणून पाहतो. आणि ज्या काही वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या पदाधिकाऱ्यांचे वाढदिवस असतील, त्यांचे कार्यक्रम असतील, त्यांनी केलेलं कौतुकाचं काम असेल, हे आम्ही कुटुंब म्हणून त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम आम्ही करत असतो. गेल्या 1.5-2 वर्षापासून कीर्तिकुमार वंचित बहुजन आघाडी सक्रियपणे काम करतात. तर या इंदापूर तालुक्यामध्ये त्यांच्या माध्यमातून अनेक मोठमोठी कामे झालेली आहेत. मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काम करत असताना एक विचाराचं काम या ठिकाणी केलं जातं. आताच तात्यांनी सांगितलं, यांनी चळवळीपासून जे काही काम केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने त्यांनी सर्व त्याचा एक आलेख या ठिकाणी मांडलेला आहे. तरुणांनो, आपण कोणत्याही पक्षामध्ये काम करत असू द्या, परंतु सध्याची परिस्थिती जर पाहिली तर खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणं खूप गरजेचं आहे. आज या ठिकाणी अनेक गट निर्माण झालेले आहेत, अनेक पक्ष निर्माण झालेले आहेत, परंतु खऱ्या अर्थानं आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरं जाऊन कशा पद्धतीचं काम केलं पाहिजे यावर कोणी विचार करताना या ठिकाणी दिसत नाही. जे ते आपले गट या ठिकाणी कसे शाबूत राहतील, आपण कसं या ठिकाणी राजकारण करत राहू हेच पाहिलं जातं. परंतु खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडी गेली 5-6 वर्ष झालं चळवळीमध्ये वंचितांचं नेतृत्व करताना या ठिकाणी दिसत आहे. या देशाचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडी इथल्या शोषित पीडित समूहाला न्याय देण्याचं काम करत आहे. त्यांना सत्तेच्या दारापर्यंत घेऊन जाण्याचं काम करत आहे. मित्रांनो, इथले प्रस्थापित पक्ष आपण पाहत आहोत की अनेक वर्ष सत्ता यांच्या घरामध्ये आहे. कधी आपल्या इथल्या प्रस्थापित पक्षांनी किंवा इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी आपल्याला आंबेडकर चळवळीमध्ये नेतृत्व उभा राहू दिलं नाही. आणि उभा राहणारं नेतृत्व कायम त्याचं पाय खेचण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. परंतु कीर्तिकुमार यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये वंचित आघाडीच्या माध्यमातून असू द्या किंवा आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून असू द्या, त्यांचं काम चांगलं आहे. त्यांच्या कामाला आम्ही शुभेच्छा देतो. आणि ज्या ज्या काही ठिकाणी अडचणी येतील, ज्या ज्या ठिकाणी आमची वंचित बहुजन आघाडी म्हणून सहकार्य म्हणून गरज लागेल त्या ठिकाणी त्यावेळी आम्ही सहकार्य म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू. येणाऱ्या काळामध्ये इंदापूर परिसरामध्ये किंवा तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणुका असतील किंवा सत्तेमध्ये जाण्याची ज्यावेळेस संधी मिळेल त्या ठिकाणी त्यांना संधी मिळो, त्यांना त्या ठिकाणी यश लाभो अशी या ठिकाणी विनंती करतो किंवा इच्छा व्यक्त करतो. आणि त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संबोधतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद नवगिरे साहेब. यानंतर मी विनंती करतोय वंचित बहुजन आघाडीचे आमचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सन्माननीय मंगलदासजी निकालजे साहेब, विनंती आहे आपण शुभेच्छा द्यावा. सर्व बहुजन महापुरुषांना प्रथम तर मी विनम्र असं अभिवादन करतो. आज या ठिकाणी आमचे सहकारी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष कीर्तिकुमारजी वाघमारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत. कीर्तिकुमारांच्या बद्दल काय सांगायचं असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण होण्याचं कारण आताच आपल्या व्यासपीठावर असणाऱ्या सर्वांनीच सांगितलं. कीर्तिकुमार किती चांगले आहेत, किती चांगल्या पद्धतीने काम करतात, समाजासाठी किती चांगली तळमळ आहे. समाजातील कोणतेही काम असो स्वतः कसं पुढे होऊन कुठलीही लाज न बाळगता
ते काम करतात आणि समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. कीर्तिकुमारांची मी ज्यावेळेस निवड केली त्यावेळेस कीर्तिकुमार हे वंचित बहुजन आघाडीमध्ये 2018 सालीपासून काम करत आहेत आणि ते एकदम प्रामाणिकपणाने निष्ठापणाने या वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत होते. मी अनेक दिवसांपासून त्यांचं काम पाहत होतो. अनेक दिवसांपासून मी या इंदापूर तालुका इंदापूर शहराचं त्यांचं काम पाहिलं. अनेक वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने त्यांनी शाखा उद्घाटन केलं. त्याच्या अनुषंगाने माझी ज्यावेळेस पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली त्या निमित्ताने मी सर्व माझ्याकडे जेवढे तालुके आहेत त्या तालुक्यांची बांधणी चालू केली आणि त्या निमित्ताने इंदापूर तालुक्यामध्ये एक चांगला चेहरा म्हणून कीर्तिकुमारजी वाघमारे यांचं नाव माझ्या डोळ्यासमोर होतं, त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर होता. त्याच्या अनुषंगाने मी त्यांची सर्व गोष्टींची पाहणी करून प्रामाणिकपणा बघून या ठिकाणी मी त्यांची निवड केली आणि त्यांचं नाव मी पक्षाला सुचवलं. पक्षाने त्यांच्या सर्व गोष्टी पाहून त्यांना या वंचित बहुजन युवा आघाडीची इंदापूर तालुक्याची त्यांच्यावरती मोठी जबाबदारी दिलेली आहे. जबाबदारी दिल्यानंतर कीर्तिकुमारांनी या इंदापूर तालुक्यामधील बऱ्याच गावांमध्ये आपल्या युवकच्या शाखा बांधणीला सुरुवात केली. एक दिवशी आम्ही 5-5, 6 शाखांचं उद्घाटन केलं. अगदी धूमधडाक्यात ते उद्घाटन झालं. एकच या इंदापूर तालुक्यामध्ये आवाज घुमायला लागला की वंचित बहुजन आघाडीच्या सर्वत्र शाखा व्हायला लागल्यात आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम व्हायला लागले. वंचित बहुजन आघाडीकडे पाहायला गेलं तर गरीब कार्यकर्ते आहेत. आम्ही गरीब कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे सर्वच गरीब कार्यकर्ते. अजिबात चिंता करायची नाही. वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीमागे आहे. कीर्तिकुमारजी अजिबात खाचायचं नाही, कुठल्या गोष्टीला ठेवायचं नाही. अगदी प्रामाणिकपणे तुम्ही काम करताय. आता तुम्ही सामाजिक काम करताय म्हणून ठीक आहे. आमच्या इकडे बेकार परिस्थिती आहे बारामतीमध्ये. तुम्ही ज्यावेळेस सामाजिक काम करता तेव्हा सगळेजण तुमच्या पाठीशी उभं राहतात, सर्वजण तुमचं गुणगान गाणार, सगळ्या गोष्टी होणार सर. अगदी प्रामाणिकपणे सांगतो. पण ज्यावेळी तुम्ही त्या लोकांना खटकणार, ज्यावेळी त्यांच्या विरोधात उभं राहणार, बाकीच्या गोष्टी तुमचं ज्यावेळेस समाजातून उदो होणार त्यावेळी मात्र तुमचा खेळ केला जाणार, तुमच्यावर राजकारण केलं जाणार. ही अशी परिस्थिती असते राजकारणाची. ते नवीन आहे, मी समजू शकतो. ते नवीन आहे, त्याला अजून कुठल्या गोष्टीचा अनुभव नाही. आता वेळ सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्राकडे यायला लागली. हळूहळू त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव येईल. आज या चेनवरती सगळ्या पक्षाचे लोक आहेत, सगळ्यांनी त्यांचं गुणगान गायलं. पण इलेक्शनच्या काळामध्ये हे सगळे जण एकत्र राहतील का किंवा त्यांच्या पाठीशी उभं राहतील का, हा पण एक प्रश्न आहे. तर खरं तर ह्या सगळ्याच लोकांनी असा एक विचार केला पाहिजे की बाबा कीर्तिकुमार चांगले, पण त्या कीर्तिकुमारला कुठंतरी बळ दिलं पाहिजे, कुठंतरी मोठं केलं पाहिजे. आपलाच कार्यकर्ता आहे, प्रामाणिक कार्यकर्ता. आपणच म्हणलं त्यांच्या वाढदिवसानिमित्त की हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, खुर्च्या उचलतात, ही करतात, ती करतात म्हणलो ना आपण. पण ज्यावेळी राजकारणाची वेळ येईल, ज्यावेळी कुठंतरी नेतृत्व द्यायची वेळ येईल, त्यावेळी पण त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. अगदी प्रामाणिकपणाने राहिलं पाहिजे. भाषण ठोकून जायचं म्हणजे मला तरी आवडत नाही. त्यामुळे आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांनीच त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या निमित्ताने मी देखील त्यांना वंचित बहुजन युवक आघाडीचा पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून मी त्यांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती, भरभराटी, समृद्धी, त्यांच्या नेतृत्व गुणाला वाव मिळो हीच मी बुद्धांचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद निकालजी साहेब. यानंतर मी विनंती करतो वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सन्माननीय राहुलजी चव्हाण साहेब. विनंती आहे आपण शुभेच्छा द्याव्या. सन्माननीय राहुलजी चव्हाण. जय भीम सर्वांना. काही जास्त वेळ घेणार नाही. सर्व महापुरुषांच्या विचारांना विनम्र असं अभिवादन. आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, स्वाभिमानी नेते ॲडव्होकेट प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर
यांच्या पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर तालुका अध्यक्ष माननीय कीर्तिकुमार वाघमारे यांचा वाढदिवसाचा सोहळा, अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे। या ठिकाणी विचारमंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय तसेच समोर बसलेले बंधू आणि भगिनी, कीर्तिकुमार यांना मी गेल्या 4 ते 5 वर्षापासून ओळखतो, सातत्याने संपर्कात आहे। काही अडचणी असतील तर ते काही वेळा मला फोन करतात, मार्गदर्शन काही वेळा घेतात। काही जरी नाही झालं तरी आमचे 1 महिना 15 दिवसातून एक वेळ भेट होती। भेटीमध्ये सातत्यानं तालुक्यामध्ये संघटन कसं वाढवावं, काय अडचणी असतील त्या संदर्भात सातत्यानं चर्चा करणे, मार्गदर्शन घेणे, असा तळमळीचा कार्यकर्ता, समाजहिताचं काम करण्यासाठी सातत्यानं पळणारा, तळमळ ठेवणारा असे कीर्तिकुमार वाघमारे कुटुंब वत्सल आहेत। आता आपण सगळ्यांनी त्यांच्या चांगल्या कामाबद्दल ऐकलं, काय काय त्यांनी चांगलं काम केलं या ठिकाणी ऐकलं, परंतु वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे, सत्ता आणि संपत्तीपासून वंचित लोकांना सत्तेच्या खुर्चीपर्यंत बसवण्याचं काम किंवा सत्तेच्या खुर्चीपर्यंत नेण्याचं काम हे सर्व पदाधिकारी तालुक्याचे असतील, जिल्ह्याचे असतील, हे सर्व पदाधिकारी करत आहेत। आणि त्याच अनुषंगानं कीर्तिकुमार यांचं देखील काम अशाच पद्धतीचं आहे। आणि आमच्यासाठी निवडणूक लढवणे, आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका, नगर परिषदा, आमदारकी, खासदारकी या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी लढते। 2019ला स्थापना झाल्यापासून सर्व निवडणुका आजपर्यंत लढवल्या गेलेल्या आहेत। या निवडणुकांमध्ये मतदान किती मिळतंय हे महत्त्वाचं नाही, परंतु त्या ठिकाणी आपण उभा राहून आपलं अस्तित्व त्या ठिकाणी सिद्ध करतो, ही एक प्रकारची चळवळ आहे। आज कुणाच्या तर कुबड्या घेऊन किंवा ऍडजस्टमेंट करून कुठली तर सत्तेची पदं भोगत असताना आपल्याकडं अधिकार नसतील, परंतु आपल्याकडे पद असते, त्याचा काय ना समाजाला उपयोग होतो ना कुणाला उपयोग होतो। त्याच्यामुळं वंचित आघाडीच्या माध्यमातून आपण खंबीरपणानं, ठामपणानं उभा राहून आपण आपलं अस्तित्व या ठिकाणी दाखवून द्यायचं आणि त्यासाठी निवडणुका लढल्या जातात। हे निवडणुका लढवणे म्हणजे पोटापाण्याची चळवळ नाही। मी माढा विधानसभेला विधानसभेचा उमेदवार होतो। अशा ऍडजस्टमेंटच्या अनेक गोष्टी आल्या, कोट्यावधीचा विषय झाले, परंतु निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतर आमच्या खिशात 5,000 रुपये होते। पूर्णपणे निवडणूक आम्ही त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने लढवली। प्रस्थापित माझ्या विरोधामध्ये किमान 3 उमेदवार जे होते ते त्यांचे 2-2, 3-3 साखर कारखाने आहेत। अशा प्रस्थापित उमेदवाराच्या विरोधामध्ये आपण त्यांच्या ताकदीनं प्रचार यंत्रणाला राबवून मतदान आपल्याला किती पण लाभभाग वेगळा, परंतु ताकदीनं आपण त्या ठिकाणी लढवलं। मला लोकांनी सुद्धा मदत केली। जसं सांगितलं आता आमचे जिल्हाध्यक्ष युवाचे आहेत, त्यांनी सांगितलं आमच्याकडचे कार्यकर्ते, आमचे मतदार, आमचे हितचिंतक श्रीमंत आहेत। ज्यावेळी गरज पडते चळवळीच्या ठिकाणी, ज्यावेळेस पैशाची किंवा इतर कुठल्या गोष्टीची गरज पडते, त्यावेळेस ही लोक सर्वजण आम्हाला त्या ठिकाणी ताकद देतात। त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी पैसा लागत नाही, हा विचार आमचा वंचित आघाडीचा आहे आणि त्याचा तो विचार कीर्तिकुमार पुढे नेतील आणि या ठिकाणी त्यांचा ठसा उमटवतील। त्यांच्या पुढील आयुष्यासाठी, उज्ज्वल भरभराटीसाठी, राजकीय भरभराटीसाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। धन्यवाद चव्हाण साहेब। यानंतर अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होतोय। सर्वांनी खरं तर शुभेच्छा दिलेल्या आहेत। शुभेच्छाला उत्तर म्हणून मी कीर्तिकुमार यांना विनंती करतो की आपण आमचे गुरुवर्य मोरे गुरुची विनंती आहे, आपण शुभेच्छा द्याव्यात। तर मला यायला उशीर झाला, पण सगळे ज्येष्ठ मान्यवर बोलल्यानंतर मी बोलणं उचित ठरत नाही। कीर्तिकुमार वाघमारे हा एक युवक कार्यकर्ता, मला वाटतं या 5 वर्षामध्ये आंबेडकर नगर आणि इंदापूर शहर परिसरामध्ये चांगला उदयास आलेला आहे आणि पुणे शाहू आंबेडकर चळवळ पुढे नेण्यासाठी तो प्रयत्न करत आहे असं दिसतंय। आणि सामाजिक काम आंबेडकर नगरमध्ये सुद्धा आता विहाराच्या माध्यमातून एक टीम चांगल्या पद्धतीने काम करताना दिसते।
एक सकारात्मक वातावरण त्यांच्या माध्यमातून इथं समोर आलेलं दिसतंय. तर बाकीच्या सगळ्या राजकीय पार्टीवर मी काय बोलणं उचित ठरणार नाही. कीर्तिकुमारला वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो. त्याला आरोग्यदायी जीवन मिळो आणि त्याच्या कुटुंबाची त्याची सामाजिक राजकीय जी स्वप्न आहे ती पूर्ण होत अशी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय भीम. धन्यवाद मोरे गुरुजी. विनंती आहे आपण केक इकडे घेऊन यायचंय. यानंतर मी विनंती करतो कीर्तिकुमार वाघमारे शुभेच्छांना आपण उत्तर द्यावं. सर्व बहुजन महापुरुषांना प्रथम मी अभिवादन करतो. आज या ठिकाणी एकत्र येण्याचे कारण आज माझा वाढदिवस. या निमित्ताने आज वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चव्हाण सर तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष मंगलदास काळजे आणि आंबेडकर नगरमधील सर्वच फादर बॉडी तसेच इथे जमलेले सर्व माझे मित्र आणि इंदापूर तालुक्यातील आलेले सर्व पदाधिकारी यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करत असताना बऱ्याच मान्यवरांनी माझी कामाची पद्धत आणि काम केलेल्याची एक रूपरेषा सांगितली आपल्या सर्वांना. खरं जर सांगायचं म्हटलं तर मी एक 10 वर्षापासून इंदापूर सरडेवाडीच्या टोल नाक्यावर मी जॉबला होतो. 10 वर्ष सर्व्हिस केली आणि सर्व्हिस करत असताना बऱ्याच काही गोष्टी टोल नाक्यामध्ये सामाजिक काम करत असताना तिथं घडत गेल्या आणि सामाजिक काम करण्याची एक मला जो काय मला आनंद म्हणजे एखादी काय गोष्ट जर घडली एखाद्या कर्मचाऱ्यांना कुठली अडचण आली हॉस्पिटलचे काय आले तर आम्ही एकत्र म्हणून निधी गोळा करणे त्याचं काय अडचण असेल ते सोडवणे ह्याच्यात मला काहीतरी करण्याची एक संधी मिळत गेली आणि त्या संधीचे मी सोनं करत गेलो. आज 10 वर्ष काम करत असताना कधीही टोल नाक्यावर फक्त कीर्तिकुमार जरी नाव सांगितलं तरी कितीतरी गाड्या इंदापूर टोल नाक्यावरून जातात. त्याचं कारण की तिथं आपलं काम तसं आपण ठसा उमटवलाय. तसंच काही गोष्टीमध्ये राजकीयमध्ये मी प्रवेश केला 2000 आता 2 वर्षापासून मी राजकीय क्षेत्रात आहे. मला कुठल्याही अपेक्षा नव्हती मला पद मिळावं. तालुका अध्यक्ष मित्र विनंती केली की मला शहरावर ठेवा मी शहरापुरता मर्यादित आहे. मला राजकीय ह्याच्यामध्ये फक्त नावाला राहू द्या. मी सामाजिक क्षेत्रामध्ये भरपूर काम करण्याची इच्छा आहे. परंतु काय कारणास्तव मला जिल्हाध्यक्षांनी तालुक्यावर संधी दिली आणि संधीचं मला संग्रह करण्याची एक मोठी त्यांनी ताकद निर्माण करून दिली. पहिल्यांदा प्रथमतः मी त्यांचं स्वागत आणि आभार व्यक्त करतो. कारण राजकीय काम करत असताना अशा काही गोष्टी पुढे समोर येणार आहेत मला पण माहीत आहे. परंतु माझा फुले शाहू आंबेडकर या सर्वच बहुजन महापुरुषांची चळवळ आणि ही बाबासाहेबांचं एक कुठंतरी स्वप्न एक बुद्धांचा प्रचार प्रसार हे जास्तीत जास्त मला ह्या इंदापूर तालुक्यामध्ये पोहोचवायचं आहे. आणि ते पोहोचवत असताना मी इंदापूर शहराच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटीमध्ये या सर्वच फादर बॉडीने माझी उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली आणि मला पूर्ण विश्वास होता की जे मला ह्या बुद्धविहाराचं जे मी 1 वर्षाचं चालूच्या वर्षाचं मी बघितलं होतं ती कुठेतरी एक समोर मला दिसायला लागलं की बाबा आपण काय नाही पण करू. पण ती मला 1 वर्षात ह्या बुद्धांचा प्रचार आणि प्रसार ह्या इंदापूर तालुक्यामध्ये पोहोचवायचा आहे आणि ती मला सर्वच आंबेडकर नगरमधील फादर बॉडी सर्वांचाच मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. वेळ भरपूर झालाय आणि आपण सर्वांनी इथे येऊन मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचाच मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम जय भारत. धन्यवाद. लगेचच आपण केक कापून वाढदिवस साजरा करतो आणि आपणा सर्वांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये हा कीर्तिकुमार यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होतो आहे. लगेचच केक कापून वाढदिवस साजरा होतो.
लगेचच केक कापून प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे व्यक्तिमत्व कीर्तिकुमार वाघमारे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होतोय. गुलाल पुष्पांचा हार या ठिकाणी पुष्पहार या ठिकाणी घातला जातोय आणि लगेचच वंचित बहुजन आघाडीची माईची शाल पुष्पहार सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे सन्माननीय राहुलजी चव्हाण साहेब, पुणे जिल्हा अध्यक्ष युवक सोलापूर जिल्ह्याचे महासचिव नवगिरे साहेब आणि आपल्या सर्वांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये अभिष्ट चिंतन सोहळा कीर्तिकुमार वाघमारे यांचा संपन्न होतोय. मोठ्या संख्येने एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण आज या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं कीर्तिकुमार यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिला आहात. आपण सर्वांचं पुनश्च एकदा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. जल्लोष, उत्साह आणि खरं तर आनंददायी असं वातावरण आणि खऱ्या अर्थानं आपणा सर्वांची प्रमुख उपस्थिती खरं तर या वाढदिवसाचं रंगरूप आणि प्रतीक्षा आहे. निकाळजे साहेब या ठिकाणी वाद पेटवतायत. सर्वांना विनंती आहे, सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था त्यांच्या राहत्यामध्ये केलेली आहे. जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी कीर्तिकुमार वाघमारे त्यांच्या मित्र परिवाराची नम्रपूर्वक विनंती आहे. दादा मोबाईल कोणाचा आहे? जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये.
आज संध्याकाळी डायबिटीज आहे. जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी कीर्तिकुमार वाघमारे मित्र परिवाराची नम्रपूर्वक विनंती आहे. आता काय करणार शेती काढून बंद झालं. Gracias.